सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्गमध्ये एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला आहे. केंद्रशाळा दोडामार्ग क्रमांक 1 येथील विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून साकारलेल्या ज्ञानसंपदा पुस्तक बँकेचे उत्साहात अनावरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः पुस्तके संकलित करून त्यांची नोंदणी, वर्गीकरण आणि व्यवस्थापन करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजणार असून ज्ञानाची देवाणघेवाण अधिक बळकट होणार आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी हा आदर्श समोर ठेवत उभारण्यात आलेल्या या अभिनव पुस्तक बँकेचे मान्यवरांकडूनही विशेष कौतुक करण्यात आले आहे. नमस्कार, मी स्पृहा सुमित दळवी. ज्ञानसंपदा पुस्तक बँक विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी एक पुस्तक शाळेसाठी हा उपक्रम माननीय श्री पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आमच्या शाळेत सुरू केला आहे. माझ्याकडचे एक पुस्तक मी एकटीने न वाचता शाळेतील सर्व मुलांनी वाचावे असे या मुलांचे उद्दिष्ट आहे. म्हणून हा उपक्रम आम्ही आमच्या शाळेत सुरू केला आहे. धन्यवाद. 40 वर्ष पालकमंत्री त्यांच्या रूपाने आपल्याला लाभलेला आहे. अत्यंत तरुण वयामध्ये संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाची, कार्यकर्तृत्वाची वेगळा एक ठसा पालकमंत्री साहेबांनी उमटवलेला आहे. आणि त्यांना जशी वाचनाची नवीन नवीन विषय अभ्यासण्याची जशी सवय आहे तर त्याच अभिरुचीला साजेसा हा उपक्रम आहे. आणि मी खरं तर तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो की जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या उपक्रमांची गरज आहे. कारण आज मराठी माध्यमांच्या शाळेच्या विद्यार्थी संख्या वाढीचा मोठा प्रश्न आहे. जर तुमची विद्यार्थी संख्या 20 ने यावर्षी वाढली असेल तर निश्चितच तुम्ही सगळी शिक्षक मंडळी आहात, व्यवस्थापन समितीची सगळी मंडळी आहात किंवा तुम्हाला सहकार्य करणारी व्यासपीठावर बसलेली किंवा याच्या पलीकडची मंडळी आहेत, ही मंडळी खरोखरच खूप चांगल्या पद्धतीचं काम या शाळेसाठी उभं करत आहेत. आणि मला वाटतं या सगळ्याची गरज आहे. इथे माझा उल्लेख करता जिल्हाध्यक्ष म्हणून झाला, एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरतही आहे. पण ज्यावेळी मी शाळेच्या कुठल्या तरी उपक्रमाला जातो त्यावेळी मला खरं तर जिल्हाध्यक्षपेक्षा कसाल शिक्षण संस्थेचा विश्वस्त, कसाल शिक्षण संस्थेचा अध्यक्ष अशा प्रकारचं माझं संबोधन मला आवडतं. त्याचे कारण असं आहे की मी सुद्धा वयाच्या 25व्या वर्षापासून या सगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो. आणि कसाल शिक्षण संस्थेसारख्या शिक्षण संस्थेची गेली 30 वर्ष जबाबदारी सांभाळतो. आमची 4 हायस्कूल आहेत, एक ज्युनियर कॉलेज आहे. आमच्या ओरोसला एक हायस्कूल आहे, तिथे असा एक प्रश्न आहे की समोरच डॉन बॉस्कोचं शाळा आहे. आणि त्या डॉन बॉस्कोच्या शाळेमध्ये पैसे देऊन विद्यार्थी घालायला पालक मंडळींचा फार उत्साह असतो. पण गेल्या 5-7 वर्षामध्ये आम्ही असे काही शाळेमध्ये, माध्यमिक शाळेमध्ये असे काही 5वी ते 10वी आमची शाळा आहे, त्यामुळे असे काही उपक्रम सुविधा आम्ही राबवले की त्या लोके दरवर्षी किमान 10 मुलं डॉन बॉस्को शिक्षक येणारे आमच्या मराठी माध्यमामध्ये येतात. आणि तेच आम्ही आमचं यश आहे असं म्हणतो. एकेकाळी आमची ती 180 पर्यंत खालावत गेलेली विद्यार्थी संख्या होती, त्यांनी दरवर्षी 10-5 ने वाढवत होतो. गेल्या वर्षी माझ्याकडे 233 चा पट होता. मी आमच्या एका हायस्कूलचं सांगतो, या वर्षी तो आता 260 पर्यंत गेला. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीचे प्रयत्न करता त्याच पद्धतीचे प्रयत्न आमच्या माध्यमिक शाळेमध्ये सुरू आहेत. त्यामुळे या वर्षी आमचा पट 260 आहे. आणि मला वाटतं जर तरुण शिक्षकांनी, पालकांनी, शिक्षण समितीच्या सगळ्या लोकांनी, संस्थाचालकांनी आणि समाजातल्या शिक्षण प्रेमी मंडळींनी जर थोडंसं यामध्ये विशेष लक्ष दिलं तर इंग्रजी माध्यमाकडे जाणारा ओढा आहे ना तो आपण निश्चित टाकू शकतो. कारण आता बऱ्याच पालकांच्या लक्षात आलंय की मराठी माध्यमाच्या जर मूळ असेल, मराठी माध्यमाचा पाया जर विद्यार्थ्याचा मराठी माध्यमात झाला तर पुढे त्याला चांगल्या प्रकारचं भवितव्य आहे, त्याची समज उमज चांगल्या पद्धतीने वाढते. त्यामुळे फक्त वेगवेगळ्या